आदरणीय गुरुजन आणि जमलेल्या माझ्या देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव महेश्वरी अंकुश तुंबडा. मी वर्ग 11वी गांधी विद्यालय पहिला येथील कला शाखेची विद्यार्थी. अन्यायाविरुद्ध लढणे हाच मानवाचा धर्म आहे आणि आपल्या हक्काची जाणीव असणे हेच सुजाण नागरिकत्वाचे लक्षण आहे. आज मी अशा एका विषयावर बोलणार आहे ज्याचा संबंध प्रत्येकाच्या खिशाशी आणि सन्मानाशी संबंधित आहे. तो विषय म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 2019. मित्रांनो, ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा 9 ऑगस्ट 2019 रोजी अधिसूचित करण्यात आला. तथापि तो 20 जुलै 2020 रोजी लागू करण्यात आला. 1986 मध्ये भारतात पहिला ग्राहक संरक्षण कायदा आला होता. पण तेव्हाचा काळ आणि आताचा काळ यात जमीन आसमानाचा फरक आहे. 1986 मध्ये इंटरनेट नव्हते, मोबाईल बँकिंग नव्हते की ऑनलाईन खरेदी नव्हती. काळ बदलला तशी फसवणुकीची स्वरूपे बदलली. डिजिटल युगात ग्राहकांना लुटण्याचे नवनवीन मार्ग शोधले गेले. हीच गरज ओळखून केंद्र सरकारने 20 जुलै 2020 रोजी ग्राहक संरक्षण कायदा संपूर्ण देशात लागू केला. या कायद्याने ग्राहकाला नेमकं काय दिले यावर थोडं सविस्तर बोलते. ई कॉमर्स, ऑनलाईन बाजारपेठ. पूर्वीच्या कायद्यात ऑनलाईन व्यवहाराबाबत स्पष्टता नव्हती, पण आता मात्र Amazon, फ्लिपकार्ट, मिंत्रा यासारख्या सर्व ई कॉमर्स कंपन्यांना या कायद्याच्या चौकटीत आणले आहे. वस्तू परत करणे, पैसे परत मिळवणे किंवा वस्तू बदलून मिळवणे यावर आता कडक नियम आहेत. एखाद्या कंपनीने जर चुकीची वस्तू पाठवली ती त्यांना परत घ्यावीच लागेल. हे आता कायद्याने बंधनकारक आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर लगाम. आपण टीव्हीवर पाहतो, हा चहा प्या, हे तेल वापरा किंवा एका रात्रीत केस उगवा. अशा फसव्या जाहिरातीमुळे सामान्य माणूस भुलतो. नवीन कायद्यानुसार जर एखादी कंपनी खोटी जाहिरात करत असेल तर त्या कंपनीवर 10 ते 50 लाखापर्यंतचा दंड किंवा 5 वर्षापर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. विशेष म्हणजे त्या जाहिरातीत काम करणाऱ्या सेलिब्रिटीलाही आता जबाबदार धरले जाणार आहे. पैसे घेतले आणि जाहिरात केली हे बोलून आता पळ काढता येणार नाही. जिल्हा आणि राज्य स्तरावर राज्य आयोगाच्या अधिकारात वाढ. या कायद्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आर्थिक मर्यादित झालेली वाढ. पूर्वी जिल्हा स्तरावर फक्त 20 लाखापर्यंतचे दावे लढता येत होते, पण आता ती मर्यादा 50 लाखापर्यंत केली आहे. राज्य स्तरावर 50 लाख ते 2 कोटी पर्यंतचे दावे दाखल करता येतात. 2 कोटीच्या पुढील दाव्यांसाठी राष्ट्रीय आयोग आहे. त्यामुळे आता लहान ग्राहकांना न्याय मिळवण्यासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरली नाही. प्रोजेक्ट लायबिलिटी. समजा जर तुम्ही एखाद्या कंपनीकडून इलेक्ट्रिक गिझर विकत घेतला आणि तो खराब वायरिंगमुळे फुटला आणि त्यामुळे घराचे नुकसान झाले किंवा कुणाला दुखापत झाले. नवीन कायद्यात त्या खराब वस्तूमुळे झालेल्या सर्व शारीरिक मालमत्तेची नुकसान भरपाई कंपनीला घ्यावी लागेल. शेवटी मला इतकेच सांगायचे आहे की ग्राहक हा बाजाराचा राजा आहे आणि राजाने आपले अधिकार विसरू नये. तुमची जरी 1 रुपयाची फसवणूक झाली तरी त्याविरुद्ध तुम्ही आवाज उठवा, कारण तुमच्या 1 रुपयाचा लढा भविष्यातील हजारो ग्राहकांची नुकसान थांबवू शकतो. डिजिटल साक्षरतेबरोबरच कायदेशीर साक्षर होणे हे याची आता गरज आहे. धन्यवाद.